हॅलो, नमस्कार. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पनीर कुर्मा आणि बीटची पुरी. तर कांदा घेतलेला आहे, लसूण, आलं आणि टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना आणि 3 हिरव्या मिरच्या, बडीशेप, जिरे आणि काळी मिरी 2. तर आता आपण पॅनमध्ये हा सगळा मसाला आपण गरम करून घ्यायचा आहे. तर पॅनमध्ये मी लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या टाकलेल्या आहेत. आल्याचा एक तुकडा टाकलेला आहे आणि पूर्ण एक मोठा कांदा घेतलेला आहे. तो असा उभा कापलेला आहे. तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करूया. त्याच्यानंतर आपण मिरच्या घातलेल्या आहेत 2. तर आता आपण ह्याला थोडीशी फोडणी देणार आहोत. मस्तपैकी आता कांदा भाजत आल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा मी एक मोठा घेतलेला आहे. तोसुद्धा उभा कापून घातलेला आहे. त्याच्यानंतर बडीशेप, काळी मिरी आणि जिरे ते सुद्धा मी घातलेले आहेत. आता मसाला आपला अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे आपण. त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरसुद्धा थोडीशी अशी गरम करून घ्यायची. आणि मसाला भाजून झाल्यानंतर आता आपण याची बारीक पेस्ट करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर या मसाल्याची आपण पेस्ट करून घेऊया. हा मसाला आपण पनीर कुर्मासाठी वापरणार आहोत. तर वरून थोडासा पुदिना घालायचा आणि अशा पद्धतीने पेस्ट करून घेऊया. तर थोडंसं दूध घेऊया, अर्धी बाउल. त्याच्यानंतर मी गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर टाकलेली आहे. गरम मसाला, धने पावडर आणि जिरे पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिश्रण ढवळून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला 200 ग्रॅम पनीर लागणार आहे. पनीरचे बारीक बारीक काप करून घेऊया. तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही पनीरचे काप करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण पनीरचे काप करून घेऊया. मस्तपैकी आता पनीरचे काप करून घेतलेले आहेत. थोडेसे फ्रोझनचे वाटाणेसुद्धा घेऊया. दुसरीकडे एका कढईमध्ये आपण तेल घेऊया. तेल गरम करायला ठेवूया. त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये तमालपत्र घालूया. तमालपत्राची 2 ते 3 पानं घालून घेऊया. तमालपत्र थोडंसं गरम करून झाल्यानंतर आता आपण पनीरची कुर्मा भाजी करणार आहोत. मगाशी आपण मसाल्याची पेस्ट केलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तेलामध्ये ही पेस्ट गरम करून घेऊया. व्यवस्थित अशी पेस्टला तेल सुटेपर्यंत थांबायचं आणि त्याच्यानंतर आपण आता घरातला घरगुती मसाला घालूया. तो मी इकडे अर्धा चमचा घातलेला आहे. त्याच्यानंतर दुधामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. दुधामध्ये धने जिरे पावडर आणि गरम मसाला मी घालून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे मसाले आपण व्यवस्थित भाजून घेऊया. त्याच्यानंतर आपण आता फ्रोझनचे वाटाणे घालून घेऊया याच्यामध्ये. 1/2 किलो मी फ्रोझनचे वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे घातल्यानंतर एक व्यवस्थित चमच्याने मिश्रण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर शेवटला आपण पनीर घालून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण पनीरला 15 मिनटं आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि अशा पद्धतीने आपली कुर्मा भाजी आपली पनीरची तयार झालेली आहे.
वरून चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. त्याच्यानंतर मी थोडंसं बटर घातलेलं आहे. बटरने खूप छान चव येते. आणि वरून आता आपण दुधाची साय घालूया, किंवा तुम्हाला फ्रेश क्रीम अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता याच्यामध्ये. मी दुधावरची साय घातलेली आहे. दुधाच्या साईने आणि बटरने खूप छान फ्लेवर येतो पनीरच्या भाजीला. अशा पद्धतीने 15 मिनटं आपली भाजी तयार करून घेतल्यानंतर पनीर आपलं शिजत आलेलं आहे. खूप छान आपली पनीर कुर्मा भाजी तयार झालेली आहे. आणि पनीर पण खूप छान शिजलेलं आहे. तर आता आपण पुरी तयार करून घेऊया पनीरची भाजी झाल्यानंतर. तर अशा पद्धतीने पनीरची कुर्मा भाजी तयार झालेली आहे. आता बीटची पुरी करण्यासाठी बीट घेतलेला आहे, कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं आणि मिरच्या, जिरे, वेलदोडे आणि काळी मिरीचे 2 तुकडे घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा सगळा आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. त्याच्यानंतर मी गव्हाचं पीठ घेणार आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्या बाऊलप्रमाणे 2 बाऊल होतात. आणि त्याच्यानंतर मी 1 कप मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण व्यवस्थित चाळून घेऊया. गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ चाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे. आणि आपण बीटचा मसाला करून घेतलेला आहे तो आता आपण याच्यामध्ये पिठामध्ये घालून घेऊया. तर अशा पद्धतीने आता पाणी घालून आपण ह्याचं पीठ मळून घेऊया. बीटची पुरी करण्यासाठी मी बीट, कोथिंबीर, मिरच्या आणि पुदिना घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि बीट मी अर्ध कापून घेतलेला आहे, त्याची सालं काढून घेतलेली होती. आणि अशा पद्धतीने आता आपण तो मसाला घातल्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर त्याची अशी चपाती लाटायची आणि त्याच्यानंतर अशा पुऱ्या करून घ्यायच्या त्याच्या. तुम्हाला चपाती हवी असेल तर तुम्ही चपातीसुद्धा करून घेऊ शकता. आणि बीटची पुरी खूप छान लागते. आणि अशा पद्धतीने आता आपण बीटच्या पुऱ्या तयार करून घेऊया. तर खूप छान होतात. आपल्याकडे मुलं बीट खात नाहीत, त्यामुळे मुलांना तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्या पोटात बीट जाईल त्या पद्धतीने तुम्ही चपाती किंवा पुरी तयार करून देऊ शकता त्यांना. याची चपातीसुद्धा खूप छान लागते, पण माझ्या मुलांना पुऱ्या आवडतात त्यामुळे मी पुऱ्या केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपली पनीर कुर्मा भाजी आणि बीटची पुरी तयार झालेली आहे. तर अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.